ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय फिस्टुला अर्थात भगंदरवर संयुक्त उपचार पद्धती या विषयावर आणि मार्गदर्शन करतायत आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट म्हटली होती की फिस्टुलाचे प्रकार जसे असतात त्यानुसार उपचार पद्धती वेगवेगळ्या असतात का? तर निश्चितच जसा फिस्टुला असेल त्याचप्रमाणे ट्रीटमेंट बदलते, हे त्रिवार सत्य आहे. जसे आता या फिस्टुलामध्ये बरेचसे प्रकार आहेत. सिंपल फिस्टुले, ट्रान्सस्फिंक्ट्रिक फिस्टुले, इंटरस्फिंक्ट्रिक फिस्टुले, कॉम्प्लेक्स फिस्टुले, अँटेरियर, पोस्टेरियर, असे खूप सारे प्रकार. इशोरेक्टल ऍब्सेस गेट कन्वर्टेड इनटू द हायर एंड फिस्टुलेज, हॉर्सशू फिस्टुलेज, असे खूप सारे प्रकार आहेत. जसं आता साधे फिस्टुले असतात जे प्लेन ट्रॅक असतो, जे खालच्या लेवलला असतात, त्यांना केवळ ओपन करून लेझरने जाळून पटकन त्याच्यामधून मोकळं होता येतं. हे फिस्टुले अगदी 2 तासात तुम्हाला घरी जाऊन क्लिअर होता येतं. जे काही इंटरस्फिंक्ट्रिक फिस्टुले असतात त्यांना ओपन करून आतला पस काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक काही क्षार आहेत त्याचं ऍप्लिकेशन करून केमिकल कॉटरायझेशन केलं जातं की त्याच्यातूनही आपल्याला मुक्ती करता येते. काही जे मोठे फिस्टुलेज असतात, आता आमची एक विशिष्ट पद्धत आम्ही याच्यावेळी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की जे कॉम्प्लिकेटेड फिस्टुले आहेत, जे खूप मोठे फिस्टुले आहेत, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते मसल क्रॉस करून, म्हणजे बेसिकली कसं रिंग्स असतात, तो म्हणजे दरवाजा. आतल्या ग्लँड्स म्हणजे त्या एक प्रकारच्या डोअर कीपर झाल्या. तर हे जे मोठे फिस्टुले असतात की जे ह्या दोन्ही दरवाजांना क्रॉस करून पुढे जातात, तर ते काढताना हे दोन्ही दरवाजे म्हणजे हे रिंग्स कट करावे लागू शकतात. आता ही जी नवीन पद्धत आम्ही जी डेव्हलप केलेली आहे त्याच्यामध्ये या बाहेरच्या होलला थोडंसं वाईड ओपन केलं जातं. ते पहिल्यांदा तो अख्खा ट्रॅक जो आहे तो साफ केला जातो, थोडासा वाईड केला जातो, मोठा केला जातो. काही ब्रशद्वारे तो त्याचं स्क्रबिंग केलं जातं. त्याच्यानंतर आतली जी ओपनिंग आहे गुदद्वाराच्या आतली, तिला बंद केलं जातं एका विशिष्ट सूक्ष्म टाक्यांद्वारे की जेणेकरून ती ओपन होणार नाही. म्हणजे त्याचा ड्रेन बंद केला जातो. बेसिकली त्याचं जे ड्रेन ज्याच्यातून होतं तो आतलं ओपनिंग बंद केलं जातं. त्याच्यानंतर बाहेरच्या होलमधून ते पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर त्याच्यात एक विशिष्ट प्रकारचे आमच्याकडे काही डायोड लेझर्स आहेत की जे फ्लेक्झिबल प्रोब्स असतात त्याच्याद्वारे त्याला त्या बाहेरच्या होलामधून ते टाकून त्याचे लेझर शॉट्स दिले जातात की जेणेकरून आतल्या ज्या खराब झालेले टिश्यू आहेत त्यांना जाळलं जातं. त्याच्यामुळे होतं काय की आतलं ड्रेन बंद झालेला असतो आणि ज्या इन्फेक्टेड टिश्यूज असतात तेही बर्न झालेले असतात. त्याच्यातही जर काही थोडीफार कसर राहिली तर आम्ही क्षार जल म्हणून एक विशिष्ट पीएच असलेलं सोल्युशन असतो ते त्या बाहेरच्या ओपनिंग मधून टाकतो आतमध्ये की जेणेकरून त्या आतला संपूर्ण इंटरनल जे लाइनिंग आहे इन्फेक्टेड टिश्यूची ती बर्न होऊन जाते. आणि ते झाल्यानंतर पुढचे 3 दिवस आम्ही त्याच बाहेरच्या होलातून काही औषधी तेलं असतात, जसे भल्लातकादी तेल आहे किंवा अर्कादी तेल आहे किंवा कासीसादी तेल आहेत, अशा तेलांचं पूरण करतो त्या बाहेरच्या फिस्टुलातून की जेणेकरून तो जो ट्रॅक आहे तो काही दिवसानंतर निर्जीव अवस्थेत जातो आणि नंतर मग त्याचा फायब्रोसिस होऊन तो कोलॅप्स होऊन जातो, बाहेरचं होल बंद होऊन जातं, बुजून जातं आणि इंटरनल ओपनिंग क्लोज केल्यामुळे तो पुन्हा उद्भवत नाही. हे जे कॉम्प्लिकेटेड फिस्टुले असतात, जे मोठे फिस्टुलेज असतात त्याच्यामध्ये हे करता येतं. आणि साधारण जर काही असतील तर नॉर्मल, जर छोटे असतील, वरच्यावर असतील तर त्यांना लेट ओपन करणे म्हणजे त्यांना लेझरने ओपन करून टाकणे आणि जाळून टाकणे ही सगळ्यात सिंपल आणि लवकर कव्हर होणारी गोष्ट असते. ओके, मात्र ही झाली तुमची आधुनिक पद्धत. मात्र त्या पद्धतीने ट्रीटमेंट समजा एखाद्या पेशंटला घ्यायची असेल तर त्यावेळेला काही जखम वगैरे होते का, किंवा मग ती जखम भरून निघायला मग किती दिवस लागतात? राईट. जे छोटे फिस्टुले असतात ते सुपरफिशियल असतात. साधारणपणे कुठलीही जखम शरीरात झाली तर ती भरायला 7 ते 14 दिवस, जास्तीत जास्त 21 दिवस, 1.25 महिना ते स्किन लेवल फॉर्म व्हायला लागतो. पण जे मोठे फिस्टुले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही ज्या मोठ्या फिस्टुलामध्ये जे आम्ही पद्धत वापरतो त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर पासून ते 1.5 सेंटीमीटर पर्यंत जखम होण्याची शक्यता असते. कसं असतं, फिस्टुलाचा ट्रॅक जो आहे तो मधल्या पॅच हा ट्रॅकचा असू शकतो, बाहेर ती गाठ असू शकते छोटीफार, किंवा स्प्रेड झालेला ऍब्सेस असू शकतो. तर त्या स्प्रेड झालेल्या ऍब्सेसनुसार ती बाहेरची जखम किती मोठी होणार आहे हे ठरतं. आपण ट्रॅकपर्यंत आपल्याला जावं लागतं, ट्रॅक थोडासा वाईड ओपन करावा लागतो, पण बाहेरच्या साईडला ऍब्सेस किती, काही काही पेशंटमध्ये थोडासा ऍब्सेसचा एरिया असतो, कॅव्हिटीज असतात, तर आपल्याला त्या ओपन कराव्या लागतात. साधारणपणे 1 सेंटीमीटर पासून ते 2 सेंटीमीटर पर्यंत बाहेरची जखम होऊ शकते. आणि ह्या जखमेला पेशंट स्वतः, म्हणजे 80% पेशंट तर आमच्याकडे स्वतः ड्रेसिंग करतात, म्हणजे घरच्या घरी करता येतं, ऑफिसलाही त्यांना रिझ्यूम होता येतं आणि याच्यात पेन फॅक्टर नसतो. बरोबर. त्याच्यामुळे जखम छोटी होते आणि पेशंट रिझ्यूम पण होऊ शकतो. एक फायद्याचं आहे. आणि समजा म्हणजे याचा सक्सेस रेट काय या
हा, फिस्टुलासाठी कुठलीही पद्धत 100% सक्सेसफुल आपल्याला असं म्हणता येत नाही. इट डिपेंड्स ऑन द व्हॉट टाईप ऑफ अ फिस्टुला इज, म्हणजे कुठल्या प्रकाराचा फिस्टुला आहे. पण त्यातल्या त्यात जे कम्फर्ट्स लेवल आहेत आपल्या या पद्धतीमध्ये, त्याच्यामुळे पेशंटला जरी सक्सेस रेट हा आपल्या पद्धतीचा सक्सेस रेट हा 85 to 90% आहे. आणि बाकीच्या इतर ज्या दुसऱ्या पद्धती आहेत त्याच्यामध्येही साधारणपणे 60 ते 70% रिकरन्स रेट असतो, म्हणजे सक्सेस रेट असतो. 100% असं कुठलंही म्हणता येणार नाही. पण नंतरचे जे 3 महिने आयुर्वेदिक औषधं आणि पथ्य जर पेशंटने पाळली, थोडंसं वेट रिडक्शन केलं किंवा थोडंसं डाएट प्लॅन केलं, तर ह्याच्यातला सक्सेस रेट हा आणखीन वाढू शकतो. आणि आणखी एक टर्म याच्यामध्ये येते म्हणजे पायलोनायडल सायनस, तो हा काय प्रकार आहे? हा, पायलोनायडल सायनसला जीप सिंड्रोम म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लढाईच्या वेळेस जेव्हा खूप जीप चालवल्यामुळे काही पाठीच्या मणक्याच्या जवळ, म्हणजे तिथे एक पुळी निर्माण होते. म्हणजे आपलं पाठीचं मणक्याचं जो खालचं माकड हाड आहे, त्या माकड हाडाच्या बरोबर वरती एक पुळी निर्माण होते आणि त्याच्यातून पस निर्माण होतो. त्याला म्हणतात पायलोनायडल सायनस. त्या होलामध्ये काय होतं की आपले जे केस असतात ते इन्व्हर्ट होतात. ते इन्व्हर्ट झाल्यामुळे केस आतमध्ये उतून बसतात आणि त्याचं इन्फेक्शन होतं आणि ते स्प्रेड व्हायला लागतं. तर तो पायलोनायडल सायनस. आता हा जो पायलोनायडल सायनस आहे, हा औषधाने बरा होत नाही, ही तेवढीच मोठी महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये पण क्षारसूत्र करता येतं. तसंच एक रंबर्ड फ्लॅप म्हणून नवीन मेथड आहे की ज्याच्यामध्ये कुठेही जखम होत नाही, कारण की ते बरोबर सेंट्रल ऍक्सिसला तयार होतं. तिथे जर आपण मोठी वूंड केली तर ती भरत नाही, कारण ती बरोबर सेंट्रल ऍक्सिसला असते, सेंटरला असते. सेंटरला स्ट्रेच निर्माण होत असतो बऱ्याच वेळा आपल्या बसण्याने, चालताना. तर ते टाळण्यासाठी आपण एक रंबर्ड मेथड म्हणून एक फ्लॅप मेथड असते, जिथे बाजूच्या स्किनचा पॅच आपण त्याच्यावरती लावतो आणि ती जखम तशी भरून येते. आणि रेक्टो वजानल फिस्टुला ही सुद्धा एक टर्म याच्यामध्ये येते, तर त्याबद्दल थोडंसं. रेक्टो वजानल फिस्टुला हे फिमेल्समध्ये पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा हे निर्माण होण्याचा जो वेळ आहे ते डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते आणि एपिजिओटॉमी जेव्हा घेतली जाते तेव्हा ती जर प्रॉपरली घेतली गेली नाही किंवा आतली कॅव्हिटी जर भरून आली नाही, तर तिथे जो कॅव्हिटी निर्माण तशीच राहते आणि वरच्यावर जुळून येतं ते मसल्स, पण कॅव्हिटी आतमध्ये तशीच राहते. त्याचं रूपांतर पुढे फिस्टुलामध्ये निर्माण होतं. म्हणजे त्याचा एक होल गुदद्वारामध्ये असतो आणि एक होल वजायनामध्ये, म्हणजे जिथून बाळ बाहेर येतं त्या जागी ते निर्माण होतं. तर ह्याच्यासाठी सुद्धा ज्या पूर्वीच्या काळी पद्धती होत्या त्या खूप अशा मोठ्या आणि अगदी खूप मोठे कट्स आणि मात्र या आधुनिक उपचार पद्धतीमुळे ते सुद्धा अगदी सोपं झालेलं आहे. आणि फिस्टुला कुठलाही असू दे, ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर पथ्य काय पाळायची असतात प्रामुख्यानं थोडक्यात? फिस्टुला जर तुम्हाला झाला असेल एखाद्याला, तर तो औषधाने पथ्य पाळलं आणि औषधं घेतली म्हणून तो बरा होत नाही. पहिल्यांदा त्याला तुम्हाला हे सर्जिकल इंटरव्हेन्शन करावं लागतं, म्हणजे ह्याच्यातून हा इलाज करावा लागतो आणि त्याच्यानंतर तो होऊ नये म्हणून तुमचं थोडंसं लाईफस्टाईल सुधारणं, वजन कमी करणं, कारण तसं थोडंसं तुमचं गरिष्ठ अन्नपदार्थ खाणे, रात्रीचं जागरण, दुपारची झोप, दुग्धजन्य पदार्थ खाणे, डाळीचे पदार्थ खाणे, ही सगळी कारणं असतात. दुपारचं मटण, हाडं चावून खाणे, हे सुद्धा त्याचं एक कारण सांगितलेलं आहे. दूध आणि दही जास्त प्रमाणात खाणे, हे सुद्धा एक कारण सांगितलेलं आहे फिस्टुला होण्याला. तर रात्रीचं जागरण टाळावं, संतुलित आहार करावा, संतुलित विहार ठेवावा रात्र, आणि वेळेवर जेवावं, थोडं हलकं जेवण करावं, हाय प्रोटीन डाएट टाळावा. बरोबर, बिलकुल. आणि म्हणजे फिस्टुलाबद्दल प्रेक्षकांना सुद्धा आपले बरेच गैरसमज असतील अनेकांना, आणि ते या निमित्तानं दूर झालेले असतील. तुम्ही या ठिकाणी आलात आणि या आधुनिक उपचार पद्धतीबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.